कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीनिमित्ताने भव्य मिरवणूक। यावेळी छत्रपती शिवरायांच्या पेहरावातील घोड्यावर बसलेल्या चिमुकल्याने वेधलं सर्वांचं लक्ष। जय शिवाजी जय भवानीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला। नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक। आमदार सुहास कांदेंनी सपत्नीक केली शिवरायांची महापूजा। तसंच शिवसृष्टीसाठी 18 कोटींची मंजुरी मिळाल्याची सुहास कांदे यांची माहिती। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी। दरवर्षीप्रमाणे यंदाही तुळजाभवानीच्या मंदिरात भवानी तलवारीची अलंकार महापूजा मांडण्यात आली। नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने मिरवणूक। मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वाजवत लुटला मिरवणुकीचा आनंद। आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरेने, महापौर हिमगौरी आडकेंची मिरवणुकीला उपस्थित। मुंबईतल्या अंधेरी पोलीस ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी। वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहकाऱ्यांकडून शिवप्रतिमेची आरती करत अभिवादन। वाशिम जिल्ह्यामध्ये 12वीच्या परीक्षेत सामूहिक कॉपीचं प्रकरण। गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून 27 शिक्षक कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल। भरारी पथकाच्या तपासणी अहवालात 581 विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याचं समोर। अंधेरी पश्चिमेच्या यारी रोडसह मालाड, मालवणी आणि माहीम परिसरातनं 25 बांगलादेशी नागरिकांना अटक। वर्सोवा पोलिसांची कारवाई। मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये विनापरवानगी पोस्टर्स चिकटवणाऱ्या बंगाली बाबाला रेल्वे पोलिसांकडून अटक। व्यावसायिक हेतूंसाठी पोस्टर्स चिकटवल्याची बंगाली बाबाची कबुली। गोंदियामध्ये आमगाव आणि सालेकसा तालुक्यातल्या 36 गावातल्या बनगाव पाणीपुरवठा योजना बंद। विद्युत बिल थकल्यानं महावितरणने वीज पुरवठा केला खंडित। गावकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान शेगाव दौरा निश्चित। शहरामध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत तयारी सुरू। संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी जाणार। एकत्र काम केल्याशिवाय एआयचे पूर्ण फायदे आपल्याला कळणार नाहीत। गुगल सीईओ सुंदर पिचाई यांचं वक्तव्य। तर एआय आणणं आणि व्यवसाय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अवलंब वाढवणं आवश्यक। एआयमुळे अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होतील, पिचाईंचं मत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।